तर गारगार हवा आहे आणि यमची छत्री उलटी झालेली आवली त्याचवर यमत बाई तुला हा इकूनचा व्ह्यू कसा काय वाटू राहिला गोदावरी नदीच्या कडेचा. बरं एकदम भाई वाटत एकदम फक्त थोडासा पाऊस झाला पाहिजे अजून. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे गोदावरी नदीवरती गाई घेऊन आलेलो आहे चालण्यासाठी. आणि सकाळी पाऊस चालू झालेला आहे, हे बघू शकता. बारीक भरपूर चालू आहे. मी आहे आणि मला जोडी हेमंत भाई, हे बघू शकता. दोन छत्र्या आणलेल्या आहे त्यांनी मस्तपैकी, एक आपल्याला एक त्याला. पण तिची थोडीशी गडबड झालेली, त्याच्या गायी हरवलेल्या आहे, कुठे गेल्या काय माहिती नाही. तिची थोडीशी गणगण होईल. चला आता त्याला गाई बी गवसू लागू त्याच्यावाल्या दोन. त्यानंतर बघूया झेमेला पुढं कसं होतं कसं काय नाही. चला लेट्स गो. आणि त्याचबरोबर बघूया आज इकडे गोदावरी नदीवरती आपला दिवस गाईकडे कसा जातो कसं काय नाही. पाऊस बिऊस जास्त येतो काय सगळं काही बघूया. चला बघू शकता आता हेमंतबाई गेलेला आहे गाय बघण्यासाठी. तिची माझी गाय गेलेली कुठेतरी पळून, आता कुठं गेली काही माहीत नाही. तर गाव चाललाय तो शोधण्यासाठी. आपल्या गाई हे बघू शकते इकडे, इथं एक आहे त्या इकडे 3 आहे. आणि पाऊस पण चालू झालेला आहे, हे बघू शकता. इकडं गोदावरी नदीचं तीन तुम्ही जवळपास दुपारचे आता 1 वाजत आलेला आहे. पण पाऊस चालू असल्यामुळे वातावरण बघू शकता किती खतरनाक झालेलं आहे. चला आता इकडे दिवस काढायचा आहे आपल्याला दिवसभर. छत्री वित्री आहे दवा काही विषय नाही आहे. बघूया याचा दिवस कसा जातो कसा काही नाही. त्यात गाई मोकर पळू राहिल्या पुढे, त्यांना आता मागं उसकूया. बघूया त्यानंतर झेमेला झाला. तर आता हे बघू शकता, आता गाई मस्तपैकी चालायला भेटलेल्या आहे पावसामध्ये मस्तपैकी. आता हेमंत भाईच्या गाई तिकडे गेलेल्या आहे थोड्याशा लांब पळून. आपल्या बी तिकडंच पाहत्या काय काय माहिती बघावं लागेल. त्यानंतर तुम्ही इकडं पाऊस बघू शकता, बारीक भुरभुर चालू आहे मस्तपैकी. आता पाणी थोडंसं कमी, पण आता पावसाळ्यामध्ये पुरे येऊ शकतंय अजून 1-2 महिन्यामध्ये. हे बघू शकता आता पाणी थोडंसं कमी आहे. पूर आल्यावरती इथं मोकार पाणी राहतं, हे बघू शकता झेमेला. आता थोडंसं कमी आहे पण पाणी वाढलंच काही विषय नाही, हे बघू शकता झेमेला. आता फायनली हेमंतबाईच्या गाई सापडलेल्या आहे त्या तिकडं खड्ड्यात, आता चरते आहे त्या, हे बघू शकता. आणि पाऊस पण चालू आहे आता, बारीक भरपूर चालू आहे श्रावण पाळ्यांवानी. हेमंतबाई कुठे गेल्या त्या गाई? येवं छत्री खाली लपलेला आहे फायनली. छत्र्या दोघांच्या छत्र्या. मा थोडीशी गळकी, पण मग आता आजचा दिवस घ्यावा लागेल कस तरी काढून. थंडी वाजू राहिली का रे मग? गंगाला कधी पाणी येईल आम्हा? आता गंगाला अजून चांगला महिनाभर चालला तर येऊ शकते. हा, येमत असं म्हणणं, अजून महिनाभर जर पाऊस चालला तर फुल पूर येऊ शकतोय नदीला. आता येवा खड्ड्यांमध्येच पाणी थोडंसं. इकडं तर पूर्ण कोरडच आहे, इकडं थोडंसं पाणी आहे. आता इथून ते पिपळाचं तुम्हाला मोठं झाड आहे दिसतंय. तिकडं नदी इथं जवळपास 1.5 किलोमीटर लांब इथून. पण पूर आल्यावर इकडं पाणी येतं पार मोकार झेमेला आहे, काही विषय नाही. गाई आता या खड्ड्यामध्ये काढून देईल एवढे बी कान्या आपल्याला सर्व राहिल्या. येऊन बाई कसं काय जाईल आजचा दिवस गाईंकडं? बगळी देव वाटते काही. तर फायनल मित्रांनो, आता आम्ही दुसऱ्या जागेवरती आलेलो आहे. आणि इथं झाडाची सावली असल्यामुळे पाऊस थोडा कमी लागतोय. ये म्हणजे केस सगळं सुकलेले आता थोडीशी. थोडी बगळी झाली ती म्हशी, त्याच्या गाई थोडे लांब पळून गेला त्याच्यामुळे थोडी बगळी झाली ती. आणि थंडी वाजली ती, हवाली सुटली त्याच्यामुळे थोडी थंडी वाजली ती. पण आता थोडा टाकाटाक झालेला आहे. खाली बसायचा प्लॅन चालू आहे, पण मग वल्ला असल्यामुळं काय बसतंय ना असं मोकळं. चांगला टाकाटाकीला चहा बनवून राहिलं काही काय नेमाचं असं म्हणणं आहे. आता एवढ्या थंडीमध्ये एखादी चहा आणलाच नाही बरं होईल. यमाला आता फोन पाहिजे चहा घेऊन यावं काय माहित नाही. यामध्ये घरी सांगितलं फोन करून तर हाय वा, नाही तर मग काय झेपेलाच. तर मित्रांनो, आता आमचा इथं आता भरपूर चाललेलं आहे. आम्ही आता इथून आमचा दुसरीकडे जायचा प्लॅन झालेला आहे. हे बाई हेमंतबाई चाललेला आहे पुढं, मस्त हिरवगार झालेलं आहे. आता आपल्याला मोठी जी नदी तिच्या कडेला जायचं आहे. चला आता जाऊया त्याच्या कडेला आणि बघूया पाणी बिनी किती वाढलं आहे काय, तिकडं जायचं चालूया. चला लेट्स गो. तर फायनली मित्रांनो, आता आपण जस्ट आता गोदावरी नदीकडे आलेलो आहे. जवळपास पोहोचलेलोच आहे. म्हणजे गाई पण चरते आहे. यामा बघू शकता आमचावाला पाठीमागं छत्री खाली लपून येतोय. पाऊस जवळपास उघडलाच आहे. 15% उघडलाय, लय चालू आहे 15% रे. 15% पाऊस चालू आहे, 85% उघडलेला आहे. हा, तर चला आता गोदावरी नदीवरती पोहोचलेलो आहे. बघूया गोदावरी नदीवरचा सीन कसा दिसतो कसा नाही, पाणी वगैरे किती काय. तर हेमंत भाई पा आमचावाला किती पुढं चाललेला आहे बगळे पाहण्यासाठी. नदीमध्ये बगळे बुगळे राहते मग पान कोंबड्या वगैरे भरपूर पक्षी आलेले असतात.
त्याच्यामुळे यमनबाई चाललेला आहे जोरात पाहायला. आमच्या गाई पण इकडे चारताय त्याच्यामुळे काही विषय नाही आहे. आणि ही आपली गोदावरी नदी तुम्ही बघू शकताय एकदम मस्त आहे. व्ह्यू आहे आता पावसाळ्याचा. असं वाटतं श्रावण पाळी चालू झाले काय. हो भाई हे बघू शकता मस्त गारगार हवा आहे. आणि यमन छत्री उलटी झालेली आवली. अरे यमाची छत्री किती मोडून गेलेली आहे हे बघू शकता. तिने हवा उलटी केलेली त्याच्यामुळे त्याची थोडी हवा छत्री थोडी बगडी झालेली आहे. अरे छत्री रिपेअर करतली यमा. फायनली छत्री रिपेअर केली पण आता परत वारीने उलटी नाही झाली म्हणजे बरं होईल. येवा इकडं पक्षी वगैरे गागते मस्त पैकी. आणि आपली नदी पहा इथं मोकर खोल पाणी आहे. आणि आता पाणी कमी आहे त्याच्यामुळं काही विषय नाही. इथं मोकर पाणी राहतं. टेकडं टोकडं उघडे झालेले. इकडं समोर बगळे बसलेले पानकोंबड्या बगळे असे भरपूर काही पक्षी बसलेले. आणि एक पक्षी कवच इथं गागो राहिलं काय म्हणून राहिले काय माहित नाही. हे बघू शकता मस्त. हेमंत भाई कसं काय वाटतं भाई इकडं आता एकदम भारी वाटत. नदीच्या कड्याला कसं वाटू राहील तुला? एकदम भारी एकदम. हे पानकोंबडे बघ किती सुंदर उडताना ये बघ एक लाईन एका लाईनी मध्ये सगळे. एक मागे पुढे नाही. हा मस्त वेग आता बसतील तिथे टॅकाडाव त्यावर हेमंत भाई तुला हा इकूनचा व्ह्यू कसा काय वाटू राहिला गोदावरी नदीच्या कडेचा? बरं आहे कधी एकदम भारी वाटत. एकदम फक्त थोडासा पाऊस झाला पाहिजे अजून. याच पावसाने आता बगली झालेली बघ. अपेक्षा हा. आहे होती सध्या. या मला मक्का लावायची घरी त्याच्या वावरामध्ये त्याच्यामुळे पावसाची वाट पाहत पाऊस थोडासा बारीक चालू आहे. एक तर सया बांधून ठेवल्या फक्त बी आणायचं आणि टोचून द्यायचं पण पाऊस काय व्हायना भाऊ एवढा जोराचा. जुगळा पाऊस चालू आहे सध्या. जुगळा पाऊस चालू आहे. जोरदार पाऊस काय असा व्हायना अजून. जोरदार जावा पाऊस होईल तेव्हा हेमंत बाई लगेच आता मक्का लावून देणार आहे. गाईडला चारा सगळंच काही हेमंत बाई घरी गाईडला काय केलेलं आहे तू काय चारा पाणी काय? चारा पाणी घास आहे कुट्टी आहे अजून. आणि हे माझं काम तर मोकार जंक्शन वाटू राहिलं काही विषय नाही. गाईडला मोकार दिली खायला भरपूर काही लावून दिलेलं आहे मस्त गिल्ली गवते घासे मोर घासे भरपूर काही आहे. पाऊस चालू असला तर वाय कुठे काढून घालून देणे पुढे. हे माझी गाई जणलेली आहे डायरेक्ट 40 लिटर दूध एक टायमाला देते. हे माझी गाईला खतरनाक आहे. तर फायनल मित्रांनो आता जवळपास 5 वाजलेले आहे. आता हळूहळू आम्ही घराकडे निघालेलो आहे मस्तपैकी. आता गाई घेऊन ये बघू शकता तरी सारते आता 5 वाजलेले आहेत. तर थंडीला वाजले आता चहा बी प्यावा लागेल त्याच्यामुळे जाऊया लवकरच घरी. चला मित्रांनो आता आम्ही जातो घरी. त्या अगोदर आजचा व्हिडिओ इकडेच थांबूया. लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा. हेमंत भाई सांग लाईक सबस्क्राईब करा लाईक सबस्क्राईब फॉलोईंग सगळं काही दावून द्या. भेटूया अशा एका नव्या व्हिडिओ मध्ये. चला.